गोरक्षनाथ मंदिरचा डिझाईन आहे बघ, जबरदस्त. तर आता आपण त्या ट्रेननीच जाणार आहोत. पहिले पैसे विचारूयात किती आहेत. जर कमी असतील तर काही टेन्शन नाही आणि जास्त असतील तर फ्रीमध्ये जाऊ आपण. तर मित्रांनो, बाबा गोरक्षनाथाचे दर्शन झालेले आहेत आणि एकदा तुम्ही इकडं व्ह्यू बघा, काय खतरनाक आहे. इकडचं सर्वात फेमस पेय. नेमकी पाठून गाडी आली, अपोजिट साईडला होते रोडच्या, आणि त्यांनी गाडी या साईडला फिरवून मला लिफ्ट दिली. आणि आता इथून आपण परत जाऊया गोरखपूर साईडला. तर बघूया जे भेटल त्याच्याने. जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाईम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि आज आपण चाललेलं आहे अयोध्यावरून डायरेक्ट नेपाळच्या दिशेला. आज बघूया आपण गोरखपूरला जायचं आहे, आपल्या गोरक्षनाथ बाबाचं दर्शन करायचं आहे असा प्लॅनिंग तर केलेलं आहे. तर बघूया, इथून हायवे नाही म्हटलं तरी 2-3 किलोमीटर आहे. तर आता आपण अर्ध्या रस्त्यावर आलेलं आहे. तर आता इथून आपण हायवेपर्यंत चालत जाऊया, त्याच्यानंतर आपण लिफ्ट वगैरे घेऊन डायरेक्ट गोरखपूरला पोचूया. आणि बघूया पुढं काय होतं आहे. नवीन नवीन ॲडव्हेंचर होणार आहे, नवीन लोक भेटणार आहेत. काय होणार पुढं काय माहिती नाही आपल्याला, पण पुढं काय होणार आहे. तर बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भावाने व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक वगैरे शेअर करा, जरा भावाला सपोर्ट दाखवा. आणि इकडं मंदिर बघा, एक आश्रम आहे सीताभवन, लय जबरदस्त वाटला म्हणून तुम्हाला दाखवलं. आणि हा असा रस्ता चालला डायरेक्ट हायवेच्या साईडला. तर आपण जाऊया. आणि तुम्हाला मित्रांनो, इथून गोरखपूर 131 किलोमीटर आहे आणि वरतून चालला आहे तो हायवे आहे. त्या हायवेवरतीच जायचं आहे आपल्याला. ह्या साईडून हायवे आहे या साईडला, आणि या साईडला लखनौ 139 किलोमीटर आहे. आणि हायवेवरचं वातावरण बघा कसं असं आहे. जरा आपण समोर नाश्ता वगैरे करूया आणि त्याच्यानंतर जाऊया आपण पुढच्या साईडला. हायवेवर तर पोचलेलं आहे आपण. अयोध्या धाम हायवेवरून आतमध्ये जातो रस्ता. आणि इकडं बघा, आता आपण ह्या चौकातून समोर जायचं आहे आपल्याला गोरखपूर. चला तर मित्रांनो, आलू पराठा खाऊया आपण आज मस्तपैकी आणि निघूया पुढं. चला तर मित्रांनो, आता आपण चाललेलं आहे गोरखपूरला आणि वरतून चालला आहे तो हायवे. मस्त पराठे वगैरे खाल्ले आणि आता आपण निघालेलो आहे गोरखपूर. अशा गाड्या वगैरे भेटतील, मला पुढं जावं लागेल कारण की खालची साईट आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढं जाऊन लिफ्ट घ्यावी. दादा भेटले होते बाईकवाले, त्याने आपल्याला गोंडा बायपास जवळ सोडला आहे. आणि आपण अयोध्याचा बायपास होता तिथून इथपर्यंत आलो, म्हणजे आपल्याला फक्त ब्रिज क्रॉस करून त्याने इथपर्यंत सोडला आहे. आणि आता इथून आपण जाऊया पुढं गोरखपूर साईडला आणि लिफ्ट वगैरे घेऊया मस्तपैकी. बघूया काय. हवा जोरात चालते ना भावानं, काय विचारूच ना, लय बेकार हवा चालते. आणि गाड्या बिड्या बघा एकदम सुसाट चालल्यात. आणि आता आपण हे गोंडा इकडं आहे आणि ह्यो चाललाय बस्ती गोरखपूर साईडला रस्ता चाललाय ह्यो. आणि इकडचं वातावरण बघा भावानं, एकदम खतरनाक आहे मस्तपैकी. गाड्या बिड्या येतात आणि आपण इकडूनच आलो. लय जबरदस्त वाटलं भावाने, एक नंबर. आणि आता आपण लिफ्ट वगैरे घेऊया, लिफ्ट वगैरे घेऊन जाऊया गोरखपूर. हो ना, गाड्या लवकर थांबत नाही कारण की आपल्याला गाडी थांबायला जरा टाइम जातो. कारण की बघा लगेच थांबणार नाही, मुश्किल आहे थोडं, पण आपण प्रयत्न करत राहू. बोर्ड काढला पाहिजे, बोर्ड काढल्यावर लगेच गाड्या भेटतात. पण आपण सध्या आता बोर्ड बीट नाही काढलेलं आहे, त्याच्यामुळे काय गाडी थांबत नाही की काय माहिती नाही. आणि गाड्या पण कमी कमी येतात बाबा, लय सुसाटमध्ये झाल्या आहेत गाड्यांची हालत बघा. बघा भावानं, गाड्या येत नाहीत जात नाहीत, असं चाललंय भावानं. असं काय तर मित्रांनो, समोर एक गाडी थांबलेली आहे. गाडी बघूया काय म्हणते, कुठपर्यंत जात आहे, का ते पैसे घेणार आहेत आपल्याकडनं, कसं काय सर्व सांगतो तुम्हाला. चला तर मित्रांनो, त्या गाडीवाल्यांनी तर नाही थांबवलं, 50 रुपये घेत होता, पण ह्या दादाने थांबवलं. बघूया दादा काय म्हणतात. आप जहाँ तक जा रहे वहाँ तक छोड़ सकते हो, मैं जा रहा हूँ लिफ्ट लेके नेपाल की तरफ. ओके थैंक यू. एक मिनट है. ओके चलो थैंक यू. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है. चला तर मित्रांनो, हे दादा भेटले, ते
नाही म्हटलं तरी 32 पर्यंत जातील. आणि ह्यो रस्ता काय असा आहे आपला, मंजिलों की न है कोई खबर. तर मित्रांनो इथून नाही म्हटलं तर 80 ते 90 किलोमीटर गोरखपूर आहे. आणि त्या दादाने आपल्याला आता इथं सोडलं होतं मागच्या स्टॉपवर. आणि आता आपण इथून चाललेलं आहे गोरखपूरला. आपण मित्रांनो असा विचार करतच होतो की आपल्याला कोणतरी लिफ्ट वगैरे देईल की काय कराल. तेवढ्यात ते गाडीवाले भेटले होते. आणि ते गाडीवाले 32पर्यंत जायचे 50 रुपये घेत होते. पण आपण पैशाने जात नाही, आपण लिफ्ट घेऊन चाललो आहे. आणि पाठवूनच ते दादा आले तर आपण त्यांना हात दाखवला आणि लगेच त्यांनी गाडी थांबवली भावानं. आता इथून आपण परत जाऊया गोरखपूर साईडला. तर बघूया जे भेटल त्याच्याने जाऊया. आपल्याला काय एवढं काय टेन्शन नाही. इथून आपल्याला नाही म्हटलं ते आता 80 ते 90 किलोमीटर राहिलेलं आहे. बघूया आता किती टायमात आपण पोचतोय गोरखपूरला. हे बघा बारक्या पोरी विरी आहेत मस्तपैकी. आणि ह्या काय रस्ता असा आहे, आपल्यासाठी मोठा ट्रक थांबलेला आहे भाऊसाहेब. बऱ्याच टायमानंतर मोठा ट्रक थांबलाय. हे आपल्याला भेटला होता कुठेतरी रे, याला बघत नाही का वाटतंय. चला हां हां ओके थँक्यू. बघा या भावाने आपण हात दाखवला आणि या दादाने लगेच गाडी फिरवली आपल्यासाठी. आणि आपल्याला डायरेक्ट लिफ्ट दिले डायरेक्ट गोरखपूरपर्यंत. आपलं आता दर्शन लवकर होईल. आपण चाललो होतो गोरक्षनाथाच्या दर्शनासाठी आणि ते दादा देवासारखे आले आणि आपल्याला लिफ्ट दिलेली आहे. थँक्यू दादा, थँक्यू. ओके. आणि हा रस्ता भाऊ आपल्यासाठी पाणी घेऊन घ्यायला गेलेलं आहे. आणि भाऊ एवढं चांगलं आहे आपल्यासाठी. गाडी जात होते त्या साईडून आणि आपण ह्या साईडला होतो. तर गाडी त्यांनी लगेच फिरवून घेतली आपल्यासाठी, एकदम जबरदस्त. तर एकदम भारी वाटतंय. आपल्याला वाटलं होतं अजून बराच टाइम जाईल लिफ्ट घ्यायला, थोडंसं इथं कठीण वाटत होता. पण इकडच्या लोकांचा प्रेम एवढा भारी आहे की गाडी लगेच थांबवलं त्यांनी भावाने आणि आपल्याला लगेच गाडी पण भेटून गेली डायरेक्ट. आता गोरखपूरपर्यंत नाही म्हटलं तरी 80 ते 90 किलोमीटर आहे. एवढी मोठी लिफ्ट या भावाने दिलेली आहे आपल्याला. या भावाचा आपल्याला थँक्यू. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे गोरखपूर सिटीच्या थोडंसं बाहेर आहे. आणि हे तर हे दादा आहेत, त्यांनी आपल्याला नाही म्हटलं तरी 50-60 किलोमीटरची लिफ्ट घेऊन इथपर्यंत सोडलं आहे. आणि ही त्यांची गाडी आहे. आणि आता यांचं सामान आहे ते रात्री जाणार आहे, म्हणजे गाडीमध्ये लोड आहे तर ते रात्री त्या साईडला जाणार जिथं आपल्याला आत्ता जायचं आहे. पण आत्ता तर दुपारचे 1-2 वाजलेत तर आपण यांना इथूनच हे करू आणि आपण जाऊ. थँक्यू दादा, इथपर्यंत घेऊन आला आणि अच्छा लगा भाई तुमसे बात करके. ठीक है. और कहाँ से हो बोले आप? जिला बिजनौर हरिद्वारचे मस्त पैकी. आणि आपण आता जेव्हा कावड़ यात्रा असेल तेव्हा भाऊ नक्की फिर से मिलेंगे आपसे उधर हरिद्वार मिलेंगे आपको. थँक्यू हाँ भाई. ओके चलो. आणि ही त्यांची अशी गाडी आहे, 1 नंबर. मस्त वाटलं भावा, थँक्यू. तर मित्रांनो हे बघा ही भावाची गाडी आहे आणि ह्यो भाव त्याने आपल्याला मस्तपैकी लिफ्ट दिली आणि हे त्याच्यासोबतच आहे भाऊ. तर हरिद्वारच्या 1 नंबर वाटला भावांनो, थँक्यू. आणि आता चला मित्रांनो आता आपण इथून जाऊया गोरक्षनाथ मंदिराजवळ. इथून नाही म्हटलं तरी 20-1 किलोमीटर आहे. तर बाबा गोरक्षनाथाचे दर्शन करूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया मुक्तीनाथ साईडला. तर भावाला
परत एकदा बोलूया, बराच टाइम झालेला आहे, भारी वाटलं बाबा. तर थँक्यू, भेटूयात नंतर. जय श्री महाकाल, जय श्रीराम. हो, गाडीमध्ये एवढे चर्चा झाली नाही, एकदम खतरनाक भाव, एवढा भारी होता ना, जॉली होतं एकदम, काय टेन्शनच नाही. म्हणजे आपले हरिद्वारचे होते आणि मी असं मनामध्ये विचारच करत होतो की बाबा काहीतरी गाडी डायरेक्ट तुमच्यापर्यंत येईल अशी पाठवा. आणि नेमकी पाठवून गाडी आली, अपोजिट साईडला होते रोडच्या, आणि त्यांनी गाडी या साईडला फिरवून मला लिफ्ट दिली. आणि इथून नाही म्हटलं तरी भावानं बघा, गोरक्षनाथ मंदिर 19-20 किलोमीटर आहे. तर आता बघूया, आपण इथून लिफ्ट घेऊया आणि जाऊया पुढं. आणि हा रस्ता चाललाय गोरखपूर सिटीकडे, म्हणून ते इथंच थांबले, नाहीतर मला त्यांनी मंदिराजवळच सोडलं असतं. एवढं नक्की होतं भावानं, लय भारी वाटला. मित्रांनो, आपण जे विचार करतो ना ते म्हणजे आता माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की बाबांनी म्हणजे जे आपण विचार करतो ना ते होतंच आपल्यापाशी, असा माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. जे मी विचार केलं की बाबा मला गाडी पाहिजे किंवा हे पाहिजे, तर ते सर्व कुठून ना कुठून बाबांचे गण येऊन मला काय ना काय देऊन भेटून जसं जमल तसं होऊन जातं भावानं. हा एक्सपिरियन्स आपला आहे. तर मित्रांनो, आता आपण इथून लिफ्ट घेऊया. हे समोर चाललं आहे मुझफ्फरनगरसाठी, आणि हे समोर चाललं आहे गोरखपूर सिटीकडे चाललेला रस्ता आहे. आणि इकडूनच गोरक्षनाथ बाबाच्या दर्शनासाठी हा रस्ता चाललेला आहे. म्हणजे मंदिराचा रोड पण इकडूनच आहे. तर जाऊया, इथूनच लिफ्ट घेऊया आपण आणि जाऊया. आणि या साईडलाच सोनवली म्हणजे नेपाळ बॉर्डरसाठी इकडूनच जायला आहे. आणि एक त्या साईडून एक बायपास होता, तिकडून पण जाऊ शकत होता तुम्ही. तर दोन्ही साईडून रस्ता आहे सोनवलीसाठी आणि नेपाळसाठी जाण्यासाठी. तर बघा, अशा गाड्या वगैरे येतात, लिफ्ट वगैरे घेऊया आणि जाऊया आपण. घाटकोपर हा कांदीवाली टाकी नाका हा. आपल्याला इथपर्यंत सोडलं आहे. आणि इथून बघा गोरखनाथ मंदिर 4 किलोमीटर आहे. आणि सोनावली बॉर्डर जी नेपाळ बॉर्डर आहे ती इथून नाही म्हटलं तरी 95 किलोमीटर आहे. आणि तिथून आपल्याला भेटणारा एक गाडी घेतो आहे. तर मित्रांनो, इकडचं सर्वात फेमस पेय सत्तू, हे बघा, म्हणजे चण्याचं पीठ असतो, जे खायचं चणा असतो ना त्याचा. आणि या दादाचं शॉप आहे इथं, आपण पिऊया सत्तू. ही अशी गाडी आहे 20 रुपयामध्ये गोरक्षनाथ मंदिराजवळ घेऊन चालली आहे तुम्हाला. आणि इकडं स्टेशन आहे, हे गोरखपूरचं स्टेशन, सर्वात मोठं स्टेशन. आणि इथून 20 रुपयामध्ये डायरेक्ट तुम्हाला गोरक्षनाथ मंदिराजवळ घेऊन जाईल. ठीक आहे. तर फायनली मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे गोरक्षनाथ मंदिराजवळ. तुम्ही माझ्या समोर बघू शकता गोरक्षनाथ मंदिर, समोर मारुतीचं मंदिर आहे भावानो. फायनली भावानं आपण गोरक्षनाथ मंदिराजवळ पोचलेलं आहे. आणि मंदिराचं समोरचा व्ह्यू बघा एकदा, काय खतरनाक व्ह्यू आहे भावानो. आणि इथूनच एंट्रन्स आहे. आपण आता दर्शन वगैरे करूया. आणि या साईडला बघितलं तर पवनपुत्र हनुमान मारुतीचं मंदिर आहे, जे मनोकामना सिद्ध पूर्ण मंदिर आहे आपलं भावानो. चला आता आपण एंट्री करूया, त्याच्यानंतर बघूया काय होतं. आपण गोरखपूरमध्ये गोरक्षनाथ बाबाच्या दर्शनासाठी पोचलेलं आहे भावानो. आणि मंदिराचं वातावरण बघा, एक नंबरच आहे. ओम नमो आदेश, एक नंबर भावानो, एक नंबरच आहे इकडचं वातावरण. आणि हे समोर मंदिर आहे बाबा गोरक्षला. तर समोर आहे गोरक्षनाथ बाबाचं मंदिर, एकदम खतरनाक, महादेवाचाच अवतार आणि कलियुगाचे संचालक श्री गोरक्षनाथ बाबा. आणि हे आहेत नंदी महाराज, जे बाबासोबत हमेशा असतात. आणि हे समोर एंट्री असं आहे काहीतरी, लय जबरदस्त आहे. आणि इथूनच दर्शन होतील बाहेरूनच बाबाचे.
पण आता त्या मोबाईलच्या ह्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. पण चला आतमध्ये दाखव. तर मित्रांनो, माझ्यासमोर तुम्ही बघताय बाबा गोरक्षनाथ मंदिर. आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे काही आतली शूटिंग केली नाही. पण हे तुम्ही समोर बघू शकताय, म्हणजे जिथं धुना जलतंय, आखाडा धुना म्हणून नाव आहे तिथं, म्हणजे अग्नी आहे. आणि हे समोरचं मंदिर तुम्ही बघताय ते मंदिर आहे जिथे म्हणजे जे पहिले इथे साधू संत लोक होते त्यांचं समाधी स्थळ आहे ते. आणि समोरच देवी देवतांच्या मूर्ती आहेत, जसे माता राणी, भोले बाबा आणि भैरव बाबा वगैरे यांची मूर्ती आहेत. असं काय वातावरण आहे गोरक्षनाथ मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम खतरनाक वातावरण आहे, लय जबरदस्त आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो या साईडला एक मंदिर आहे, त्या मंदिराचे पण दर्शन करवतो. लय एकदम भारी वाटतंय. आणि आता आपण सध्या आहोत गोरक्षनाथ मंदिराजवळ आणि गोरखपूर. मित्रांनो, हे पण एक मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये असे देवी देवतांचे फोटो आहेत, मूर्ती आहेत. पवनपुत्र हनुमान, इकडं बाबा. चला आतमध्ये जर दाखवायचं झालं तर दाखवतो तुम्हाला. पण वातावरण एकदम खतरनाक आहे भावानं, लय जबरदस्त वाटतं. मंदिर तर मंदिर एक आहे, पण या मंदिराचं गेट बंद आहे वाटतं, तर आपण काय जाणार नाही. पण हे समोरचे मंदिर एक नंबर मंदिर आहेत भावाने, एक नंबर. आतमध्ये 9 ग्रह आहेत, देवी देवतांचे फोटो आहेत, मूर्ती आहेत, देवी देवतांच्या मूर्ती आहेत. आणि म्हणजे भारीच आहे भावानो, एकदम खतरनाक व्ह्यू आहेत. तुम्ही कधी आलात गोरखपूरला तर रिक्षाने 10-20 रुपयामध्येच येते. आणि हे 9 ग्रह आहेत, हे बघा दिसतंय की नाही माहिती नाही, पण 9 ग्रह. त्याच्यानंतर भावानं तुम्ही समोर बघितलात तर हे श्रीकृष्ण भगवान यांचे अवतार आहेत, म्हणजे कल्की अवतारापर्यंतचे सर्व आहे. चला तर तुम्हाला दुसऱ्या मंदिरामध्ये घेऊन जातो, तिकडचं दर्शन करवतो. चला. हे मंदिर आहे भावानं पवनपुत्र हनुमान मारुतीरायाचं मंदिर आहे. आणि तुम्हाला दाखवतो बाबाचे दर्शन करून. पवनपुत्र हनुमान जय. माझ्या सोबतच करा भावानू, एकदम माहोल आहे ना भावानं इकडचा, लय जबरदस्त आहे, लय वातावरण खतरनाक आहे. अजून तुम्हाला दाखवतो त्या साईडचा पुरा एरिया एकदम दाखवायचा बाकी आहे. चला दाखवतो. हे इकडचं असं वातावरण आहे भावानो, एकदम जबरदस्त. आणि इथं बघा तुम्ही योगीराज गंभीराज महाराज. आणि मंदिर बघा भावानो, काय खतरनाक आहे, एकदम जबरदस्त मंदिर आहे. समाधी स्थळ आहेत हे बाबा, म्हणजे जे पहिले इथं होते ते सेवा करत होते बाबाची, त्यांचे समाधी स्थळ आहेत. हे बघा लय भारी आहे भावानो. आणि गोरक्षनाथ मंदिर एवढं मोठं आहे भावानो, आणि एकदम बघण्यासारखं आहे सर्व. असं काय गार्डन वगैरे आहे, एकदम माणसं वगैरे बसलेले आहेत जबरदस्त. पण त्याआधी तुम्हाला दाखवतो हे बघा. तर तुम्ही माझ्यासमोर बघताय महाबली भीमसेना. तर मित्रांनो, हे आहे असं, म्हणजे महाबली भीम हे युधिष्ठिर राजा सुयज्ञ में गुरु गोरक्षनाथ को आमंत्रित करने के लिए पधारे थे. श्री गुरु गोरक्षनाथ निरंतर समाधि स्थिर थे. इस कारण महाबली भीम सेना को कुछ काल विश्रांती करना पड़ा था. आणि जे विश्रांती करण्याचं जे स्थान आहे ते हेच आहे, त्याच्यामुळे ते इथं असे विश्रांती करतांचं स्टॅच्यू म्हणजे मूर्ती बनवलेली आहे. समजलं? त्याच्यामध्ये दिसत नव्हतं म्हणून तुम्हाला वाचून गार्डन, इथं लोकांना बसायला आणि स्प्रिंकलर वगैरे एकदम जबरदस्त आहे. रात्रीचा माहोल अजून भारी असणार आहे भावानो. इकडं बोटिंग वगैरे पण करायला भेटेल तुम्हाला जर करायचे असेल तर. हे बघा, आणि काय वातावरण आहे, गंभीर एकदम, लय जबरदस्त. लोक बघा किती खुश आहेत. आता किती रुपयाला आहे ते आपल्याला पण नाही माहिती, पण लय जबरदस्त आहे वातावरण. इकडं लोक बघा आपले कसे बसलेले आहेत, मस्त परिसर. हे मंदिर बघा एकदम लेटे हनुमान जे आहे.
आणि गोरक्षनाथ हे आहेत जे नवनाथ मधले एक गुरु आहेत आणि पृथ्वीचा संचार करण्यासाठी किंवा कलियुग चालवण्यासाठी नवनाथांची स्थापना झाली होती. त्याच्यातले गुरु गोरक्षनाथ म्हणून ओळखले. चप्पल स्टँड म्हणजे तुम्ही चप्पल वगैरे ठेवू शकता आणि समोर आहे पाणी पिण्याची व्यवस्था आणि एकदा मंदिर बघा तुम्ही भावाने कसं दिसतंय, जबरदस्त की नाही. तर मित्रांनो बाबा गोरक्षनाथाचे दर्शन झालेले आहेत आणि एकदा तुम्ही इकडं व्ह्यू बघा काय खतरनाक आहे. चला जाऊया आता बाबा गोरक्षनाथांचा आदेश घेऊन आपण नेपाळ बॉर्डर. फायनली आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि बाबा गोरक्षनाथ मंदिरामध्ये आशीर्वाद घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. आता आपण नाही म्हटलं तरी ट्रेननी जाऊया भावाने इथून नेपाळ बॉर्डर. समोर बघू शकता एक हे पूजा भंडार म्हणजे प्रसादी विसादी भेटते तुम्हाला इथं. तर इथं तुम्ही प्रसादी घेऊन बाबा गोरक्षनाथ यांना अर्पित करू शकता. आणि ह्या साईडला बघा इकडं पार्किंग एरिया आहे. इथं तुम्ही गाड्या वगैरे तुमच्या असतील बाईक्स वगैरे तर ठेवू शकता. चला तिकडं जावे, जरा बारकी पोरं जरा खेळतात ते पण दाखवतो तुम्हाला. इकडं लहान पोरांना खेळण्यासाठी बनवलेलं आहे आणि इकडं मार्केट आहे छोटंसं मंदिराच्या बाजूलाच आणि हे सर्व पार्किंग एरिया पण आहे. हे बघा अशी मिठाई आहे भावानो आणि एवढी मोठी आहे 4-5 लोक तर आरामात दाबून खातील जाऊ. हे बघ कसले म्हणजे मगाशी पण त्या दुकानामध्ये बघितलं खाजा मिठाई, त्या साईडला एका दुकानामध्ये कुठेतरी बघितलं मी. लय मोठी आहे भावानो, एका ह्याच्यामध्येच आपण खाऊ शकतो अशी मिठाई आहे ती. चला तर मित्रांनो गोरक्षनाथ बाबाचे दर्शन झालेले आहेत आणि आता आपण आलेलं आहे स्टेशनला. स्टेशनवरून रात्री 8 वाजता एक ट्रेन आहे जी नेपाळ बॉर्डरपर्यंत पोहोचवते. तर बघूया आपण किती तिकीट आहे आणि म्हणजे जर कमी पैसे असतील तर जाऊया, नाही तर आपण जाऊया फ्रीमध्ये. काय बोलताय? इकडं पण आपण ट्रेनमध्ये पण फ्रीमध्ये करू. आणि हा असं काय वातावरण आहे आणि थोडेसे पैसे पण काढून घेऊया कारण की आपल्याकडं तिकडं गेल्यावर इंडियाचे पैसे डबल होतात म्हणून आपण थोडेसे पैसे कॅशमध्ये ठेवूया आपल्याकडं. चला गोरखपूर जंक्शनवरनं नेपाळ बॉर्डर स्टेशनजवळ जायला एक ट्रेन आहे. तर आता आपण त्या ट्रेननीच जाणार आहोत. पहिले पैसे विचारूयात किती आहेत. जर कमी असतील तर काय टेन्शन नाही आणि जास्त असतील तर फ्रीमध्ये जाऊ आपण. पहिला बघूया आपण काय आहे विषय. चला तर 50 रुपयाचा तिकीट होता तर आपण काढलेलं आणि 8 वाजता ट्रेन आहे. अजून बरंच टाईम आहे आपल्याकडं. तर थोडासा स्टेशन विशन फिरूया मस्तपैकी. काय माहोल आहे इकडचा. 5 नंबरवर येते असं म्हटले होते. तर बघूया 5 नंबरला जाऊन तिकडं काय व्यवस्था आहे बसण्या बिसण्याची सोय. आपल्याला जर स्वस्तामध्ये तिकीट असेल तर आज मी दिवसभर नाही म्हटलं तर 200 रुपयेच खर्च केलेत. म्हणजे त्याच्यातले हे 50 रुपये आहेत आणि आपण डायरेक्ट पोचतोय नेपाळ. आपण डायरेक्ट पोचतोय नेपाळला. नाथ मंदिरचा डिझाईन आहे बघ जबरदस्त आहे ना. सही आहे ना. असं काय प्लॅटफॉर्म आहे गोरखपूर आणि 5 नंबर प्लॅटफॉर्म मला वाटतं त्या साईडला असेल समोर. तर बघूया आता आपण इकडून जाऊन कुठून काय आहे वरून चढून खालून जावं लागेल. मला वाटतं त्या साईडून जायला लागणार आहे. तर बघूया. तर समोर आपली बॅग आहे. तिथंच आपण काल रात्री झोपलो होतो. तुला काल ट्रेन आलेली हीच जाते रिटर्न आणि दिवसातनं फक्त एकदाच इथं येते ती पण रात्री.